पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जादू कैलास यांना पाहणार आहोत. आपल्यामध्ये एकनाथजी घाटाल साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल संदीपजी वखारेंना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. त्यांनी बहुमूल्य वेळ आपल्या या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाणार आहे. हे आपण पाहू शकता एकनाथजी घाटाल साहेबांनी सन्मानित केला जातोय. त्यांचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी लाभलेला आहे आणि त्यांचाही सन्मान इथे केला जात आहे. तर भारत आणि संजय जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज महेंद्र येतोय. महेंद्र पहिल्या षटकामधील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनावीर फलंदाज भारत. यावेळी चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने आला होता. एक धाव पूर्ण करतो फलंदाज. लेग बॅटचा इशारा होतोय. अव्वल धावने अकाउंट ओपन होतोय ते कारिवली या संघाचं. तिसऱ्या राऊंड मधील हा सामना पाहतोय कालिकामाता खारबा विरुद्ध जयभजन कारिवली या दोन संघामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. महेंद्र राट उर्ध विकेटचा मारा करताना यावेळी मात्र स्क्वेअरचा अतिशय उत्कृष्ट फटका पॉइंट रिझन मधून चेंडू जातो सीमा पार दणदणीत चौकार. धावसंख्या धावपलकर आपण पाहतोय ते 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. कालिकामाता खारबा विरुद्ध जयभजन कारिवली या दोन मातबर संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. तर एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला भिरकावून दिलेला अगदी कॅल्क्युलेट तोडून मापून मारलेला स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. धावसंख्या वेगाने वरून दिले ते 11 दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. 11 धावा चांगली स्टार्ट चांगली सुरुवात आपण पाहतोय संजय या फलंदाजाकडून. महेंद्र पाटील थोडस मागडा ठरतोय. वापसी करावी लागेल गोलंदाज महेंद्र याला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल फलंदाज संजय याला. पावलांचा वापर केलेला आहे. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा खरपूस समाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातोय सीमा पार चौकार. पेढीमध्ये आवनी घेतलाय गो मोठ्या पेढीमध्ये मागणं पिसलाई गोराणी पदर तुझा मागणं पिसलाई गोराणी पदर तुझा पाणी पडतय घराने किनाऱ्याला पाणी पडतय घराने किनाऱ्याला. धावसंख्या वेगाने वरून दिलेली ते धावपलकर 15 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण जो सामना पाहतोय कारिवली विरुद्ध खारबाव या दोन संघामध्ये पहिले षटक मार्गस्थ आणि पहिल्याच षटकामध्ये चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. यावेळी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला होता. निर्धाव चेंडू समाज धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर पाहायला मिळते ती 15. या चेंडूवर मात्र चांगली वापसी चांगला कमबॅक केलेला गोलंदाज महेंद्र पाटील याने. महेंद्र पाटील खारबाव संघाचा की प्लेअर आहे. एका अष्टपैलू खेळाडू. यावेळी पावलांचा वापर करून फाटका केलेला चेंडू हवेमध्ये उंची जास्त आहे आणि 1 बाउंड चेंडू जातो सीमा पार चौकार.
धावसंख्या वाढून झालेली ते 19 धावा पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्ती नंतर एक चांगली सुरुवात जेव्हापासून कालिली संघाची आपल्याला पाहायला मिळते बिनबाद धावफेक करून धावा झळकल्या गेलेल्या ते 19 या स्पर्धेसाठी आम्हाला आकर्षक सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय कुसुम पुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान पुंडलिक भोईर यांच्याकडून त्यांचे विशेष धन्यवाद त्यानंतर स्वर्गीय हरिचंद्र विठ्ठल भोईर यांच्या स्मरणार्थ श्री मधुकर हरिचंद्र भोईर यांच्याकडून त्यांचे विशेष धन्यवाद मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आम्हाला आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर करणार आहे दशरथ यशवंत भोईर ज्यांनी स्वर्गीय यशवंत नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ आम्हाला आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहे त्यांचे विशेष धन्यवाद त्यानंतर चेतन पवार यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक कॅप मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये स्पॉन्सर केलेले आहेत त्यानंतर आतिश पाटील आणि सुनील भोईर यांच्या माध्यमातून चेहूनची सुविधा पुरवण्यात आलेली आहे त्यांचे विशेष धन्यवाद पूनमचंद गुप्ता यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्यांचे विशेष धन्यवाद पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा दुसरी षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर खारबा संघाकडून गोलंदाज आलेला आहे राजाला राजाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल धावा रोखावे लागतील यावेळी चेंडूला पण क्षेत्रामध्ये टोळलेला आहे एक धाव पूर्ण करतात फलंदाज एका धावे समाधान माना लागते आणि एका धावेने संघाचे धावसंख्या वाढून झालेले ते 20 आपण जो सामना पाहतोय ज्याबद्दल कार्यालय विरुद्ध कालिकामाता खारबाव या दोन संघामध्ये दुसरी षटक मार्गस्थ आहे राजा पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत डीप मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत फक्त एक धाव पूर्ण करतात फलंदाज बॅटकडे आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या घडून झालेली आहे ती धावफलकावर 21 धावा दुसरं षटक मार्गस्थ आहे राजा दुसरं षटक बदलतोय खारबा या संघाकडून कार्ली संघाची सलामी जोडी मैदानामध्ये केल्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद पहिला हादरा बसतोय कार्ले संघाला फलंदाज भारत पाटील याच्या रूपाने डीजे नवीन फलंदाज कुंदन पाटील येते मागच्या सामन्यामधील सामनावीर मॅन ऑफ द मॅच धावसंख्या पण पाहतो धावफलकावर स्थिर आहे 21 धावा मागील सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन कुंदन पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता गोलंदाजाने फलंदाजीमध्ये अष्टविलोक चमक आपल्याला पाहायला मिळाली होती याला इनसाइड आउट चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय शत्रुक्षी चेंडू झेपावतोय तोपर्यंत एका धावेने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करण्याची संधी मिळते फलंदाज कुंदन याला आणि एका धावेने संघाची धावसंख्या घडून दिलेली ती 22 राजा राईट मोर द विकेट गेली चेंडूला आडव्याटने खेळून काढलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण एका धावेने संघाची धावसंख्या घडून दिलेली आहे ती धावफलकावर 23 धावा अंतिम चेंडू आपण पाहतो दुसऱ्या षटकामधील हाताळण्यासाठी गोलंदाज राजा बॉलिंग मार्ग सज्ज होते राजाने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे राजाप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे
नक्कीच कुठले मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही. एवढा मोठा फटका खेळलेला आहे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज कुंदन पाटील याची खेळी संपुष्टात. बिग फ्लो मोठा मासा घालायला लागतोय कुंदन पाटीलच्या रूपाने. धावसंख्या आपण पाहतो स्थिर आहे. धावपलकावर 23 धावा. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांची समाप्तीनंतर कारोली संघ आपण पाहतो 2 नगाड्यांच्या मोबदल्यात 23 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संदीप पाटील जातोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर मात्र वापसी गेलेले राजा यांनी मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे राजाप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे. फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 महत्वाचे विकेट प्राप्त केलेले आहेत. गोलंदाज बरोबर गोलंदाज किशोर पाटील येते. सामनाकरील फलंदाज संजय नॉन विकेटला आपल्याला पाहायला मिळतोय संदीप. धावसंख्या 23. तिसरे षटक घेऊन आलेला गोलंदाज किशोर. यावेळी स्कोर विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावीने संघाची धावसंख्या घडून दिली होती 24. किशोर बॉलिंग मार्कवर. सामनाकरील फलंदाज यावेळी संदीप. यावेळी कंट्रोल फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. स्वेलिक रिझन मध्ये फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावीने धावसंख्या वाढून दिलेली ती धावपलकावर 25 धावा 25. ज्यापासून कारिवली विरुद्ध कालिका माता खारबाव या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. 2 संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि तिसऱ्या फेरीमधील सामना या 2 संघांमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी कंट्रोलला फटका आपण पाहतोय. फुलचा मेडिकटा रिझर्व मध्ये पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव, एकेरी धावेने धावपळ घालता ठेवले आणि त्याचं कारण चांगली गोलंदाजी आपण पाहतो. धावसंख्या 26 धावा. राजा यांनी पुन्हा वापसी करून दिली होती. पहिलं षटक महेंद्रचं पॉवर प्लेचं मार्ग ठरलं होतं. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा फलंदाजाने उचलताना तब्बल 19 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर मात्र राजा याने चांगली गोलंदाजी करताना खारबाव संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून दिलेली आहे. यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न जोरदार आपफीर आणि फलंदाज बाद. संदीप पाटील याची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज गुरुनाथ जातोय. तीन फलंदाज बाद होऊन फॉलमध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज गुरुनाथ गेलेला आहे. चांगली गोलंदाजी राजा यांनी जे गोलंदाजी केली होती त्याच्या पावलावर पावला ठेवून गोलंदाजी करताना गोलंदाज किशोर असं कुठेतरी वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये महेंद्र मार्ग ठरला होता आणि तेव्हा जेपर्यंत कारुली संघ नक्कीच धावांचा डोंगर उभारेल, मात्र तसं काही पाहायला मिळत नाही आणि त्याचं कारण राजा आणि किशोर याची कंट्रोल गोलंदाजी.
यावेळी शपी बसून गेल्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकावर 26 धाव. जगदन कारोली विरुद्ध कालिकामाता खारबाव या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे. एक धाव पूर्ण केली जाते, फक्त एका धावे समाधान, फक्त एकेरी धाव लेग बॅचचा इशारा होतो पंचांकडनं. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली आहे 27 धाव, 27. 3 षटकांची समाप्त झालेली आहे आणि 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या ज्यापासून कारोली संघाची झालेली आहे ती 27 धावा. बरोबर 9च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकल्या आहेत ज्यापासून कारोली संघाने. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयेश अशोक भोईर, सदस्य जुही मनेश भोईर आणि सदस्य अश्विनी महेश भोईर यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे विद्यमान सरपंच बिनार सन्मान्य भरत घाटाल साहेब यांच्याकडून. त्यानंतर तृतीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे उपसरपंच सो साक्षी किरण भोईर यांच्याकडून. त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच आकर्षक कॅप परिधान केलेले आहे चेतन पवार यांनी स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय यशवंत नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री दशरथ यशवंत भोईर यांच्याकडून. त्यांचं मनस्वी धन्यवाद. त्यानंतर चेंडूंची सुविधा आम्हाला पुरवलेली आहे आतिश पाटील सुनील भोईर यांच्याकडून. त्यांचं मनस्वी धन्यवाद. आकर्षक सन्मान चिन्ह आपण जे पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय कुसुम पुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान पुंडलिक भोईर यांच्याकडून आणि श्री मधुकर हरिचंद्र भोईर यांच्याकडून स्वर्गीय हरिचंद्र विठ्ठल भोईर यांच्या स्मरणार्थ. या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून या आकर्षक पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. तसेच पूनमचंद गुप्ता यांचं आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा विशेष धन्यवाद. तर 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय तिच्यावर कारोली संघाची धावपलकावर 27 धावा. शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज बजरंग येत आहे. विद्यमान सरपंच महेंद्र पाटील यांचे बंधू आहेत बजरंग पाटील. काल त्यांचा वाढदिवस आपण नक्कीच साजरा केला होता 11 मार्च. खारबाव गावचे प्रथम नागरिक महेंद्र पाटील यांचे बंधू बजरंग पाटील गोलंदाजी मार्कवर. सामना करून फलंदाज घरूनात. यावेळी मिस्टाईम फटका मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. जोपर्यंत टप्प्यावर चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने आपण ओपन करतो फलंदाज घरूनात आणि एका धावेने ज्याबद्दल कारोली संघाची धावसंख्या घडून दिलेली ती धावपलकावर 28 धावा. संजय अजूनही खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. कुंदन बाद झाल्यानंतर नक्कीच फटकेबाजी पाहायला मिळत नाही कारण कुंदन जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर असतो तेव्हा त्याच्यावर कुठलं बंधन नसतं. शेवटचे षटक बजरंग हाताळतोय. यावेळी सामना करूपर्यंत संजय जो 3 चौकाराने एका षटकाराच्या मदतीने खेळपट्टीवर एक बाजू लावून धरलेले आहे. यावेळी अंधच्या ज्याने फटका केलेला एक्स्ट्रा गोरी मध्ये कुठलीच संधी नाही. चेंडू जातो 1 बाउंड सीमा पार चौकार. तेरा चेंडू नंतर पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज संजयाच्या बॅट मधून सर्व जे चौकार आहेत ते संजयाच्या बॅट मधून एक षटकारी संजयाच्या बॅट मधून पाहायला मिळालेले. धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ बजरंग पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करत फलंदाज संजय. यावेळी मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये आहे मात्र धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केलेला नाही तिथे फलंदाजाने. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावपलकावर 32 धावा.
बजरंग गोलंदाजी मार्कवर सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा संजय. गेले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय चांगला झेल आणि खल्लास होतोय फलंदाज संजयचा खेळ. नऊ फलंदाज नीलम नाईक जातोय. धावसंख्या धावपळीकर स्थिर आहे 32 धावा. अजून या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 32 आपण पाहतोय जयभजन कारवले या संघाची. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या सहज रचेल जयभजन कारवले संघ. मात्र कौतुक करायला लागेल गोलंदाज राजा आणि किशोर यांचं ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळले होते. बजरंग याचंही कौतुक करावं लागेल. एक चौकार जरी पेश केला असला तरी चांगले गोलंदाजी आहे. याला मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय मात्र झेल होण्याची संभावना तर नव्हती आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून झाली ते 34 धावा. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू. शेवटच्या षटकामधील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. बजरंग शेवटचं षटक हाताळतो त्याने शेवटच्या षटकामधील शेवटचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. सामना करेल फलंदाज गुरुनाथ जो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. याला अराउंड लेग खेळण्याचा प्रयत्न होता फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे सिंगलने या षटकाची समाप्ती आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 35 ज्याबद्दल कारवली या संघाची आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे कालिका माता खारवा या संघासमोर. आव्हान आहे ते 36 धावांचा आणि 36 आव्हानाचा पाठलाग पाहूया कालिका माता खारवा संघ कशा प्रकारे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक मनोज ठाकरे. आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर मनोज ठाकरे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
फोटोग्राफचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर करशन भोईर यांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं A1 ट्रॉफी भिनार 2021 मध्ये A1 भिनार फोटोग्राफ यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. गोरसू गावचे अनंतजी केने आपल्या सुनंत असलेले पण व्यापीठावर राहायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे A1 ट्रॉफी भिनार 2021 मध्ये. तर 36चं लक्ष आणि 36च्या लक्षाचा पाठलाग कालिकामाता खारबा संघ कशा प्रकारे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक मनोजजी ठाकरे. जय बजरंग कारिवली वर्सेस कालिकामाता खारबाव ही लढत मित्र आपण पाहतोय. चाललेला असलेला सामना जय बजरंग कारिवली या संघाने 4 षटकांमध्ये आपण पाहिले तर 35 धावा जमून 36 धावांचं टार्गेट कालिकामाता खारबाव या संघासमोर ठेवलेलं आहे. तर पाहूया कशा प्रकारे पूर्ण करतील, कारण पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम विजय संपादन केला होता कालिकामाता खारबाव या संघाने. तर आपण पाहिलं पिंपलघर संघाचं आव्हान मात्र संपुष्टात आणलं होतं जय बजरंग कारिवली संघाने. दुसऱ्या फेरीचा सामना मित्र आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात खारबाव संघाकडून आपण पाहतोय महेंद्र आणि बाला. तर गोलंदाजी यावेळेस आपल्याला चेंज पाहायला मिळतोय, बदल पाहायला मिळतोय. इथं मात्र संजय येतोय यावेळेस पहिले षटक हाताळण्यासाठी. नेहमीच आपण भारतीयांना पाहत असतो, थोडीशी चेंज आपल्याला पाहायला मिळते. रणनीती इथं मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा आला नाहीये. इथं मात्र चेंडू ट्रॅव्हल्स होतोय काऊ कारणाच्या रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट मात्र महेंद्र यांच्या माध्यमातून उघडला जातोय. आव्हान मोठं नाहीये, परंतु कमी लेखून चालणार नाहीये. जय बजरंग कारिवली संघाच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. तर पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न बाला यांचा असफल ठरतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संजयच्या माध्यमातून. कर्णधाराने जो निर्णय घेतला होता आपण पाहिलं की गोलंदाज चेंज करण्याचा, तर पाहूया त्याचा कुठपर फायदा होतोय जय बजरंग कारिवली संघास. गोलंदाज संजय टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अप्रतिम फटका होता, पण आपण पाहिलं स्क्वेअर कंपनीच्या रिझन मध्ये चेंडूला अडवला जातोय शतरच्या माध्यमातून. एक धाव इथे मिळते. एकापेक्षा अधिक काही नाही. या धावसंख्या वाढून होते 1 धावेने. धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 2 धावा. चांगली इकॉनॉमिक गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक आहे आणि अशा षटकामध्ये मी तर म्हणेन आतापर्यंतची कामगिरी वाखाणण्याजोगे. पुढील चेंडू महेंद्र यास इथं मात्र इनफिल्ड क्लिअर करतोय. नो डाऊट चेंडू जाईल सीमारेषा बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चौकार.
निश्चितच जास्त काल थांबू शकत नाही महेंद्र यास. त्यांच्या बॅट मध्ये मोठमोठे फटके नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. इथं मात्र आपण जर पाहिलं तर थोडस सावधगिरीचा पवित्रा घेत डावाला सुरुवात केली, परंतु कोण थांबवेल महेंद्र यास. आणि इथं मात्र बिगिट चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषे बाहेर आपल्याला पाहायला मिळालेला चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 6 या कड्यावरती पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस ऑन साइडला चेंडूला ढकलून काढलेला आहे. आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल्स होतोय. सीमारेषे बाहेर चौकार. बॅक टू बॅक महेंद्रच्या बॅट मधून निघाला हा दुसरा चौकार. डावाला आकार मिळतोय. सर्व काही सुरळीत चालू होतं जय बजरंग कारिवली संघाच्या बाजूने. इथं मात्र 2 चौकाराने जी बाजू आहे ती मात्र कालिका माता खारबाव या संघाच्या बाबतीने झुकताना पाहतोय आपण. धावफलकावरती धावा लागतायत 10. महेंद्र आणि बाला ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वन्स अगेन इथं मात्र आपण पाहिलं तर डावेस्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे वळतायत सुनील म्हात्रे सर. अगल्या वेगळ्या शैलीने वाईटचा इशारा केला जातोय. आज क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने बदल होते, खेळाडूंमध्ये बदल पाहायला मिळते, तर त्याचप्रमाणे अंपायर मध्ये सुद्धा बदल पाहायला मिळतोय शैलीमध्ये. यावेळेस स्लो डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये आहे. इथं मात्र सोपा जेल सोडला जातोय. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला स्थान टिकवायचा असेल तर असे झेल पकडणं खूप गरजेचे असतात. आणि इथं मात्र झेल सुटला जातोय महेंद्र याचा. धावसंख्या धावफलकावरती 12 या कड्यावरती पाहतो. 36 धावांचं मित्रांनो लक्ष असताना एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात कालिका माता खारबाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 12 या कड्यावरती. अजूनही 24 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज संदीप येतोय. ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय, ज्या शैलीने खेळला जातोय, ती शैली जाता आपण पाहतोय इथेही आपल्याला बदल पाहायला मिळतोय. गोलंदाज संदीप या वेळेस तैनात होते गोलंदाजी मार्गवरती. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं 4 षटकांचा सामना असल्यानंतर प्रत्येक गोलंदाजाच्या कोठ्यामध्ये फक्त 1 षटक असतं. 4 गोलंदाज यूज केले जातात. तर पाहूया इथं मात्र कशा प्रकारे गोलंदाजी होईल. एक मॅजिकल गोलंदाजी पाहायला मिळेल का? जय बजरंग कारिवली संघाचं आव्हान टिकून ठेवण्यासाठी या गोलंदाजाला निश्चित तशी गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल. तर तो दबाव फलंदाज निर्माण करतायत की गोलंदाज? येणारा काल मित्र आपल्याला सांगूनच जाईल. आपण अनुभवत आहोत A1 ट्रॉफी फिनार 2021 संदेश वखारे व A1 फिनार फोर्टिप्लसच्या माध्यमातून ही साकारण्यात आलेली स्पर्धा. अप्रतिम आयोजन नियोजन मित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी खूप मान्यवर आपण पाहतोय कालपासून भेट द्यायला येत आहेत. आणि मित्र हे प्रेमच आहे क्रिकेटवरील आणि या कमिटीवरती मान्यवरांचा. इथं मात्र आपण पाहू शकता अगल्या वेगळ्या शैलीने चेंडू हाताळण्यात आला. एक धाव कंप्लीट केली. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. बिग करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु अंतिम क्षणामध्ये जो फटक्यावरचं जो नियंत्रण आहे तो ठेवण्यात आलं. तर पाहूया यावेळेस बाला काय करतोय. स्ट्राइक रोटेट करतोय की आपल्या आक्रमक शैली दाखवून डावाचा आकार आहे तो बदलतोय. पाहूया यावेळेस ऑन साइडला चेंडू जाते मिडगडच्या रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. एकच धाव वरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. पाहतात की जास्त धावा आहेत नाही धाव फलकावरती. कुठल्या प्रकारची गडबड पाहायला मिळत नाही. अतिशय शांत चित्ताने संयमाने खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 36 धावांचं आव्हान आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा जमा केलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 2 धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत.
यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची उचली करेल विनोद तोपर्यंत आपण पाहिलं की 2 धावांचं अवसर होतं आणि त्या 2 धावा इथं मात्र पूर्ण होताना पाहत आहेत. धावसंख्या 2 ने वाढवून होती ते 16 धावा. महेंद्र आणि बाला याच्यामध्ये तालमेल रनिंग बिटवीन द विकेटचा इथं मात्र आपल्याला तेवढासा खास पाहायला मिळत नाहीये, कारण दोघांमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि वातावरण थोडंसं गरम, त्या अनुषंगाने जास्त धावा घेतल्या जात नाही. धावून इथं मात्र अप्रतिम चेंडू हाताळण्यात आला होता. मित्र म्हणाले किंचितचा बचावले गेले महेंद्र, अन्यथा त्रिफलांवरती चेंडू आदळला असता. यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहिला. क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीत जागा नाही आहे, परंतु चित्र असं दिसलं होतं. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज संदीप टन होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस ही चेंडू हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. इथे पाहू शकता आपण दोघांमध्ये तालमेल पाहायला मिळत नाहीये हवं तसा. एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या 17 या कड्यावरती पोहोचताना दिसते. चांगलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला, अंतिम चेंडू आहे आणि 5 धावा खर्च केलेल्या आहेत या डावातील दुसऱ्या ओव्हर मध्ये. या वेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्याने कणखर फटका पाहायला मिळतोय. कुंदन जपावत आहे चेंडूवरती, तोपर्यंत आपण पाहिलं एकच धाव मिळेल. डगआउट मधून वारंवार आवाज येतोय की डबल धाव घ्यावी, परंतु तिथं तसं चित्र दिसत नाहीये. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतंय. धाव फलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 18 लागतायत. एकंदरीत अजूनही विजयाचं जे लक्ष्य आहे ते 18 धावांचं आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये जर विचार केला तर 18 धावा जमा केलेल्या आहेत. या दरम्यान आपण पाहतोय जयदुर्गा टेमघर संघाचे खेळाडू विजय आणि प्रल्हाद नाईक, आपणास विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावरती आणि आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. दोन षटक संपन्न झालं. अप्रतिम गोलंदाजी जर पाहायला गेली तर संदीप याने हाताळली. कुठल्या प्रकारची घाई गडबड केली नाही, शांत डोक्याने गोलंदाजी केली, हडबरले नाहीत आणि अशीच गोलंदाजी किंवा असंच क्षेत्ररक्षण अशीच फलंदाजी मी तर म्हणेन शांत चित्ताने करायची असते. इथं मात्र पाहू शकता 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज कशा प्रकारे पूर्ण होईल हे पाहण्यासारखं राहील. 9च्या सरासरीने धावा जमा केलेल्या आहेत आणि 9च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत धावफलकावरती. तर 2 षटकांमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर पारड्या दोघांकडे सेम आहे. इथनं मात्र एखाद 2 मोठे फटके, सामन्याची कलाटणी जी आहे, सामन्याचं वळण जे आहे ते मात्र कालिका माता खारबाव या संघाच्या बाजूने लागेल. अजूनही एकी गडी बाद झालेला नाही आहे. इथं मात्र जेवढे जास्त डॉट चेंडू हाताळण्यात येतील तेवढा दबाव मात्र फलंदाजांवरती वाढेल. या वेळेस स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलेला पाहतोय आपण. इथेही आपण पाहू शकता एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 या कड्यावरती पोहोचते. तर या क्रीडानगरमध्ये आगमन होते सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेब, त्यांच्या समवेत आमचे परममित्र विजयजी यांचं या क्रीडा मंचावरती आगमन होते. आपल्या सहर्ष स्वागत आहे. तसेच त्यांच्या समवेत ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब सुद्धा आहेत. आपलं या क्रीडा मंचावरती हार्दिक स्वागत आहे. या वेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय. बिग हिटर महेंद्र इथं मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडू खेळतोय. धावसंख्या स्थिर आहे.
19 या आकड्यावरती कुंदन टन होत आहे. पुन्हा एकदा शॉट रणपने या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे. वारंवार बिग हिट करण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु हवं तसं एलिव्हेशन बनवता येत नाही. बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता येत नाही. इथं मात्र हाना चालू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि इथं या वेळेस फलंदाज मात्र बाला आउट होते रनआउटच्या स्वरूपात. इथं मात्र मनोज जातोय मैदानाच्या आतमध्ये. मनोज काळे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु चित्र तर असं मैदानाच्या आतमध्ये आहे की जास्त मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाहीये. तरी सुद्धा पाहूया कशा प्रकारे खेळ होईल. तर मनोज जातोय स्ट्रायकर एंड वरती. या वेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये अडवला जातोय. एक धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या होते 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. 36 धावांचं मित्र आव्हान आहे. अजून या षटकातील ज्ञानेश्वर मुकदम सांगतील किती चेंडू शिल्लक आहे, तर 2 चेंडू अर्थात 8 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 15 धावांची गरज. पुढील चेंडू यावेळेस शॉट, चेंडूला मात्र भिडकावून दिलं. लॉंग बिग वे षटकार. काय अंपायरिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत सुनील म्हात्रे सर. आज खूप एन्जॉय करत आहेत, कारण आज भाऊ सरांची पार्टी आहे. त्यांचा आनंद गगनामध्ये मावत नाहीये आणि तो आपल्याला फुलून दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. तर पाहूया संध्याकाळी कशा प्रकारे सोय केली जाईल खाण्यापिण्याची. तर निश्चित आता मात्र सामन्याचं जे समीकरण आहे ते थोडस कालिका माता खारबाव संघाच्या बाजूने झुकताना पाहतोय. या षटकाराने धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचते आणि आता विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. या वेळेस अजून एक दमदार फटका पाहायला मिळेल का? इथं मात्र चुकतोय आणि फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. निश्चितच अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळत होती. महेंद्रच्या माध्यमातून एकाकी किल्ला लढत होतं. अतिशय संयमी खेळ चालू होता, परंतु अति घाईने सामना संपवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं एका चुकीचा फटका खेळला. शॉट सिलेक्शन चुकीचं, ताकद थोडीशी कमी पडली. परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. सहा चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. पाहूया ही मॅजिकल ओव्हर कोणाच्या बाजूने लागते. कालिका माता खारबाव
की जय बजरंग कारोली. बड्डे बॉय धुमाल सर, आपण कुठे असाल तर प्लीज यायचं आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. भारत येतो या वेळेस अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूची फेकी अंतिम ओव्हर मध्ये बिघीड पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आपण पाहू शकता अडण्यामध्ये यश निर्माण झालेला आहे. कॅच होत ना, कॅच जर इथं झाला असतं तर निश्चित परिणाम काय वेगळं पाहायला मिळालं असतं. इथं मात्र कॅच ड्रॉप होते आणि असं कधी पाहायला मिळत नाही त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. परंतु इथं अति मुकेच्या वेळेस इथं मात्र कॅच सोडलं जात आहे आणि 2 धावा खर्च केले जातात. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. एक धाव खूप महत्वाची आहे. ते एक धाव वाचवणं गरजेचं आहे. झेल जर झाला असता तर निश्चित जय बजरंग कारेवली संघाची बाजू मजबूत पाहायला मिळाली असते, परंतु तसं काही घडलं नाहीये. यावेळेस चेंडू मात्र कुठेतरी लांब जाऊन पडतोय 6 धावांसाठी. निश्चितच अतिशय वेगाने चेंडू निघाला होता बॅट मधून. ज्या वेळेस चेंडू बॅट मध्ये निघाला त्यावेळेस त्याच्यावरती मोहरच लागली होती षटकाराची आणि आपण पाहिलं रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडूला खेळून काढलं आणि 6 धावा मिळवल्या. या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पाहायला मिळते. धावसंख्या 35 धावा. 1 धावेची गरज विजयासाठी आणि या वेळेस विनिंग फटका पाहायला मिळतोय. किशोर यांच्या माध्यमातून अप्रतिम विजय संपादन केलंय कालिका माता खारबाव संघाने. हार्दिक अभिनंदन आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळाला जय बजरंग कारोली संघाच्या माध्यमातून. अंतिम क्षणापर्यंत मात्र विजयाची जी दोरी आहे ती सोडली नाही, परंतु आपण पाहिलं चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. त्या कारणास्तव मात्र पराजयाचं जे सावट होतं ते त्यांच्यावरती निर्माण झालं. हडलक परंतु आपण आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. तर निश्चितच व्यासपीठावर विराजमान सन्माननीय विजयदादा यांचा येथे स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे. विजयदादांचा इथं स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतंय. ऍडव्होकेट सुधीर